बुर्ज खलिफाला। आज 3 जानेवारी आहे आणि आमचा प्लॅन होता 2 जानेवारीला जायचा, पण आम्हाला तिकीट्स नाही मिळाले, फुल सोल्ड आउट होते। सो आम्हाला 3 तारखेचं सकाळचं तिकीट मिळालं आहे। सो आता आम्ही सकाळीच जातो आहे, कारण का सकाळचा व्ह्यूसुद्धा ऑफकोर्स चांगलाच असेल आणि फाउंटेन शो बघायला आम्ही संध्याकाळी जाऊ पुन्हा। ॲक्च्युली संध्याकाळीच प्लॅन करायचा होता, पण नाही मिळालं। सो इट्स ओके, आता सकाळी एक्सप्लोअर करू बुर्ज खलिफा आणि मग दुपारचा काही प्लॅन असेल तो बघू। सो आता मी दुबई मॉलमध्ये एंटर केलं आहे आणि दुबई मॉलमधूनच एंट्री आहे बुर्ज खलिफाला जाण्यासाठी। सो आम्ही आता इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आणि दुबई मॉलमध्ये एंटर केलं आहे। मस्त चहा पण घेतली आहे मॉर्निंग, तर चहा मस्त पिणार। सो दिस इज माय लुक आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढं सकाळ सकाळ मॉलमध्ये चाललो आहे, कारण आम्हाला बुर्ज खलिफाला जायचं आहे आणि बुर्ज खलिफाला तिकीट जेव्हा मिळेल तेव्हाच जावं लागतं। सो नो ऑप्शन, बट स्टील वी आर एन्जॉईंग। काय हिला मम्माजवळच थांबायचे, सकाळ सकाळ डॅडा लागतो, आता मम्मा पाहिजे। सकाळ सकाळ कोणीही नव्हतं मॉलमध्ये। तर हा आहे दुबई मॉल आणि किती मस्त इंटिरियर आहे आतमधलं। स्वीट्स आहेत, केक्स, काही काही अजून बंद आहेत शॉप्स, आणि ब्युटिफुल आहे दुबई मॉल सिरियसली। सो आता अजून 20 मिनिट्स बाकी आहेत, आम्ही वेटिंग मध्ये बसलो होतो, आता तिकडे जातो आहे थोडं पुढे, अजून 7 वाजताच आहे ना। सो आता 20 मिनिट्स बाकी आहेत आणि मस्त चहा प्यायलो आणि फ्रेश वाटतंय थोडं आता। मॉर्निंगचे तिकीट्स मिळण्याचा हा एक प्लस पॉईंट आहे की दुबई मॉल पूर्ण खाली आहे, नाहीतर आम्हाला मॉलची गर्दी खूप मिळाली असती। सो आता मी चाललो आहे, आता इथे तिकीट्स वगैरे शो करणार आणि मस्त ऑन द टॉप। आणि ही फॅमिली ना, जर्मन फॅमिली, मस्त एकदम बोलायला। Yeah. You need to go one by one. Okay. You'll go next? Go fast, go fast. I will go fast. Thank you so much. Burj Khalifa. तुला येतं ना एरू एस्केलेटरवर? समोर दिसते ना ती बुर्ज खलिफाची टावर आहे आणि आम्ही आता आता आम्ही इकडून लॉबी मधून जातोय, ती मस्त बनवलंय। सो ते लिफ्ट आहे आणि 124 वरती ऑलरेडी एक लिफ्ट गेलेली आहे। आता या लिफ्ट मधून आम्ही वरती जाणार। और कितने टाइम में पहुंचेंगे जून हम? स्टार्टिंग पासून व्हिडिओ ऑन करायचाच विसरून गेली।
फर्स्ट फ्लोअर ते 120 फ्लोअरवरती जाण्यासाठी आम्हाला 1 मिनिटसुद्धा लागलं नव्हतं. तर हीच आहे मेन खासियत ह्या बिल्डिंगची. एकदम फास्ट, म्हणजे आपण श्वास घ्यायच्या आधीच आपण वर पोचलेलो असतो, एवढं फास्ट लिफ्ट वरती जाते. 124 ना. खांदे बरं कैसे हो रहे, प्रेशर तो आएगा ही ना. I do. Finally, we are at the top. Wow. आम्ही ॲट द टॉप आहोत आणि कानाची फुल वाट लागलेली आहे. फुल एकदम कान हे झालेले आहेत बापरे. आणि तुम्हाला दाखवते मी आता. Oh my god. Oh my god, see. It is beautiful. Burj Khalifa. Aira. Burj Khalifa. Yay. Wow. Ha, de. So nice. आयरू ते उभी राहा बाबू, इथे उभी राहा. आयरू ते उभी राहा, फोटो काढते मी. फोटो काढते तिथे उभी राहा. हा तो कसं वाटतंय? आपण बुर्ज खलिफा मध्ये. आम्ही तर 124 फ्लोअरला आहे आणि इथून एवढा मस्त व्ह्यू दिसतोय. खूप भारी वाटतंय की फायनली आम्ही बुर्ज खलिफावरती आलो आहे. अजून खूप वरती मोठी टावर आहे, पण आम्हाला इकडचंच तिकीट मिळालं आहे. सो या मस्त वाटतंय. कैसा लग रहा है? आयरू. इब्राहिम खूप क्रँकी झालाय. तो अजिबात डॅडापासून लांब जात नाही. सी इब्राहिम ना एकदा पण खाली उतरला नाही आणि फोटो पण नीट काढून देत नाही आम्हाला. कट्टी घेऊ कट्टी. आता आम्ही आहेत अजून आम्ही इकडेच आहोत. ट्यू 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 ट्यू. आम्ही अजून वरतीच आहेत. फोटो सेशनच चालू आहे आमचं. खूप मजा येते, म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स. सो येस. सो आता आम्ही इकडून दुसऱ्या साईडला जातोय. तिकडे पण खूप छान व्ह्यू आहे, पाम ट्रीचे व्ह्यू वगैरे आहे. सो आम्ही तिकडे जातोय. खूप इंटरेस्टिंग आहे असं मस्त. तो आता आम्ही वरती जातोय. इथून आम्ही पहिले होतो 124 फ्लोअरला आणि आता 125 फ्लोअरला वरती जातोय. आणि खूप ब्युटिफुल आहे, खूप ब्युटिफुल. आयरा. आयरू झोपेच्या मूडमध्ये होती, पण आता इथे आल्यावरती ती थोडी फ्रेश झाली आहे. कानाचे दडे अजून निघालेले नाही आहेत, एवढं आम्ही वरती आहे. सी पहिले आम्ही तिकडे खाली होतो, आता वरती आलो आहे. आणि इकडे हे पूर्ण असं आहे. सुपर.
बघू शकतात कशी छोट्या छोट्या एकदम गाड्या दिसतात. इकडे काहीतरी आहे, इथे बुक्स वगैरे आहेत. बापरे, हे बघा इकडे इथे ह्याच्यावरती गेलं ना की आवाज येतो, असं वाटतं काय पडलं बिडलं की काय, भीती वाटते. इधर जाके लग रहा, ओ माय गॉड, सी कसं होतंय बघा. आयरू जंप मार, जंप मार. इकडे शॉपिंग साठी पण आहे, बुक्स. गॉड इथे शिट. एक तासानंतर लिटरली हा मुलगा खाली उतरलाय. नुसते हात एकदम हे झाले आमचे. हे बघा पुन्हा रडायला लागला. डॅडा डॅडा, नीचे कर, पे ये नीचे कर ना. डॅडा डॅडा काय, हा असू दे असू दे. इथे सगळे बुक्स आहेत. मोहम्मद बिन साईद राशिद अल, इकडचे किंग आहेत. बुर्ज खलीफा, सी बुर्ज खलीफा टोट बॅग. एक मिनिट आयरा, मी दाखवते ना सर्व. सी सो आता आम्ही पुन्हा खाली जातोय आणि आता घरी जाऊ आणि मग थोडं रेस्ट वगैरे करून नंतर बघू अजून काय प्लॅन होतोय. इकडे हे आहे कॅफेटेरिया. छोटू मस्त एकदम बुर्ज खलीफा चे टावर मिनिएचर केलेले आहेत मस्त. कैसे लगा? बहुत सुपर. आता लिफ्ट मध्ये होतो आणि आता खाली जात होतो पुन्हा. सो आम्ही तर खाली आलो आणि तुम्ही बघितलं असेल की किती एका मिनिटामध्ये आम्ही खाली आलो आहेत. 124 वरून डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरवर. आणि कानाची फुल वाट लागलेली होती, असे एकदम दडे बसतात ना तसे झालेले. आता नॉर्मल आहे, मजा आली. The people behind Burj Khalifa, individuals from every corner of the globe came together for Burj Khalifa, combining their talent, expertise and hard work to make this dream a reality. From design to construction to operation, each of these people played an important role in the project. Meet some of the people behind Burj Khalifa here. So
ह्या लोकांनी बुर्ज खलिफा घडवला आहे आणि खूप छान केलं आहे. एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे आणि आम्ही तो घेतला आहे अँड आय एम हॅपी. सो ही आहे बुर्ज खलिफाची टावर आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कसं स्टार्ट केलं ते सर्व इथे डिटेलमध्ये त्या लोकांनी मॉडेल तयार केलेले आहेत. सो किती मस्त केलं आहे. सुपर्ब. आणि फायनली अशी ही बिल्डिंग घडवली आहे. हॅट्स ऑफ टू देम. बेस्ट एक्सपिरियन्स. सो आमची उद्याची फ्लाईट आहे आणि जर का आज आम्हाला तिकीट नसतं मिळालं तर आमची दुबई ट्रिप व्यर्थ होती. कारण का 2 तारखेचं आम्हाला नाही मिळालं आणि सकाळचं आज 3 तारखेचं मिळालं आहे. ते पण सकाळ एकदम मॉर्निंग असं तिकीट मिळालं. पण आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. रिग्रेट नाही होणार की आम्हाला तिकीट नाही मिळालं बिकॉज आम्ही मस्त एक्सपिरियन्स घेतला आहे. आता खाली दुबई मॉलमध्ये आलो आहे आणि आता सगळे शॉप्स ऑलमोस्ट ओपन झालेले आहेत. आता मी बाहेर आलो आहे. मस्त वाटते. सुपर्ब. आणि मेन म्हणजे संध्याकाळचं ऑफकोर्स चांगलंच वाटतं पण मॉर्निंगला पण एवढं छान वाटतंय ना इकडे. कारण मॉर्निंगचं कोण एवढं एक्सपिरियन्स घेणार. सकाळ सकाळ उठून एवढं कोण येईल. पण स्टील यार किती मस्त वाटतंय ना. हे आहे बुर्ज खलिफा आणि इथून हा दुबई मॉल स्टार्ट होतोय. केवढा मोठा मॉल आहे बघा. आणि इथे लेक आहे. आणि इकडे हे आहे ना लेक. तिथे फाउंटेन शो असतो. सो आम्ही संध्याकाळी येऊ पुन्हा. आता घरी जातोय. भूक लागली आहे पण ना इथे तशी 8:30 वाजलेत ना ते सगळं बंद आहे. 10 वाजता ओपन होणार आहे. पिझ्झा हट KFC वगैरे. सो आम्ही आता घरीच जातोय डायरेक्ट. सगळे स्वीट्स आहेत. बकलावा सगळे टर्किश. कुनाफा. सही आहे ना. प्रेझेंटेशन पण एवढं छान आहे यांचं आहे. सो आम्ही आता फिश ॲक्वेरियम बघायला चाललो आहे जे दुबई मॉलमध्ये आहे. संध्याकाळी खूप गर्दी असली असती म्हणून आम्ही आत्ताच ते सुद्धा एक्सप्लोर करतो आहे. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. काय फिश आहेत मोठे मोठे. हे पुढे दिसतंय ना. सी फिश ॲक्वेरियम केवढं मोठं आहे. सो इकडून एंट्री आहे फिश दुबई ॲक्वेरियममध्ये जाण्यासाठी पण आता बंद आहे हे. सो आम्ही बाहेरूनच बघतोय.
ॲक्च्युली ही फॅमिली आहे ना, ते लोक सांगत होते की ते लोक कालसुद्धा आले होते, पण त्या लोकांना इकडे एंट्री म्हणजे काल सगळं फुल होतं. सो काल त्यांना नाही मिळालं आणि आत्ता पण 10 वाजताचं त्यांचं स्लॉट आहे. तर आम्हाला तर आज मिळणारच नाही आणि आम्हाला उद्या तर जायचं आहे. सो बघू, नेक्स्ट इयर आल्यावरती पुन्हा जाऊ, पण ह्या वर्षी तर मला वाटत नाही, कारण का तिकीट मिळणारच नाही आहे. आणि आयरा ह्या मरमेड शोसाठी बोलते हे मला जायचं आहे, पण तिकडे सुद्धा आधीच बुकिंग करावी लागेल. बघू, संध्याकाळी येऊ तेव्हा बघू. सो आता आम्ही इथून निघतोय. सुपर आहे ना, वॉटरफॉल. तर तुम्हाला आमची दुबई ट्रिप कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.